आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दमा आणि श्वसनाचे आजार, त्याचबरोबर वारंवार येणारा खोकला आणि सर्दी यापासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय याबद्दल जाणून घेणार आहोत. तर आपण बघू शकता इथे निरोगी फुफ्फुस आणि दमा असलेलं फुफ्फुस दाखवलेलं आहे. तर दमा असलेलं फुफ्फुसाची जी काही श्वसन नलिका आहे ती बघू शकता आपण किती मोठ्या प्रमाणामध्ये ही अंकुचन पावलेली आहे आणि श्वसनाला आपल्याला यामुळे त्रास होत असतो. तर हे श्वसनाची नलिका पूर्णपणे आपली ओपन राहण्यासाठी आपल्याला आयुर्वेदिक उपाय जाणून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून यापासून आपल्याला कायमची मुक्ती मिळेल. तर यामध्ये आपण नैसर्गिक आरामदायी उपाय यामध्ये मध आणि कोमट पाणी, वाफ घेणे, त्याचबरोबर स्वच्छ हवा आणि स्वच्छ वातावरणामध्ये वावरणे, त्याचबरोबर अनुलोम-विलोम यासारख्या प्रक्रिया आपण नियमितपणे करणे गरजेचं आहे. त्याचबरोबर दमा हा का होतो हे सुद्धा जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपण शेवटपर्यंत राहा. यावर मी आयुर्वेदिक उपाय कोणते आहेत ते सुद्धा आपल्याला सांगणार आहे. तर दम्यामध्ये श्वास घेताना आपल्याला अडथळा निर्माण होत असतो आणि श्वासनलिकामध्ये सूज आणि जळजळ निर्माण झाल्यामुळे आपल्याला याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होतो. दम्याचे मुख्य 2 प्रकार असतात. एक ॲलर्जिक दमा. ॲलर्जिक दमा हा धूळ, परागकण, पाळीव प्राण्याचे केस, काही खाद्यपदार्थ, त्याचबरोबर जे काही फुलं असतात त्याच्यावरती जे काही परागकण असतात त्यामुळे अ, या प्रकारचा ॲलर्जिक दमा आपल्याला होत असतो. त्याचबरोबर नॉन ॲलर्जिक जो दमा आहे तो थंड हवा, व्यायाम, ताणतणाव इत्यादीमुळे आपल्याला होत असतो. याची लक्षणं कोणती आहेत? तर दम लागणे, खोकला येणे, श्वासोच्छवास घेताना आवाज येणे, छातीत गरगर करणे, छाती जड वाटणे, थकवा येणे, वारंवार शिंका येणे, झोप न लागणे, त्याचबरोबर कानात आणि नाकातून सर्दी आल्यासारखी वाटणे आणि रात्री आभाळ आल्याच्या नंतर किंवा वातावरण चेंज झाल्याच्या नंतर वारंवार मोठ्या प्रमाणामध्ये सतत खोकला येणे, घसा कोरडा पडणे, घसा खवखव करणे, ही सर्व लक्षणे ही दम्याची आहेत. तर हा दमा का होतो? तर आनुवंशिकता असल्या कारणाने सुद्धा हा दमा होतो. जर आपल्या वडिलांना किंवा आपल्या आजोबाला जर दमा असेल, तर नक्कीच तुमच्या मुलांना सुद्धा हा दमा होईल. ॲलर्जी मुळे सुद्धा हा दमा होतो. धूळ, परागकण, पाळीव प्राण्याचे केस, काही खाद्यपदार्थामुळे सुद्धा धूर, रसायने, हवेतील प्रदूषण यामुळे सुद्धा आपल्याला ॲलर्जिक दमा उद्भवतो. त्याचबरोबर जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण धूम्रपान केलेलं असेल, मद्यपान केलेलं असेल, त्यामुळे सुद्धा हा दमा होत असतो. त्याचबरोबर विषाणू आणि जीवाणूच्या संसर्गामुळे सुद्धा आपल्याला दम्याचा त्रास होतो. त्याचबरोबर तीव्र प्रमाणामध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही जर व्यायाम केला, तर त्यामुळे सुद्धा या प्रकारचा दमा हा होऊ शकतो. आयुर्वेदामध्ये बरेचसे उपाय दिलेले आहेत. तर यामध्ये हळदमध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे आपण श्वसन नलिकाची किंवा श्वसनाचे जे काही आजार आहेत ते हळद, आले, मध, गुळवेल आणि प्राणायाम याचं सेवन करून हे आपण कव्हर करू शकतो. तर धूम्रपान टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तर दमा टाळण्यासाठी आपण धूम्रपान टाळलं पाहिजे, प्रदूषण आणि ॲलर्जी टाळली पाहिजे, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम, हा संतुलित व्यायाम म्हणजेच योगासन केलं पाहिजे, लसीकरण आणि ताणतणाव कमी केला पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे सुद्धा खूप गरजेचं आहे. जर वारंवार तुम्हाला दम्याचा त्रास होत असेल, तर यासाठी आपण काही नैसर्गिक उपाय दिलेले आहेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी. यामध्ये हळद आणि आले, लिंबूवर्गीय फळे, दही, पालेभाज्या, लसूण, त्याचबरोबर दररोज अनुलोम-विलोम, पुरेशी झोप आणि ताण नियंत्रण ह्या सर्व गोष्टी आपण अवलंबल्या पाहिजेत. तर यासाठी आपल्याला आयुर्वेदामध्ये अतिशय महत्त्वाची आणि प्रभावी औषध ही पतंजली योगपीठ बाबा रामदेव यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. त्यामध्ये आपण ब्रोनकाय ब्रोनकाय हे टॅबलेट स्वरूपामध्ये आपल्याला उपलब्ध आहे. त्याचबरोबर श्वासाहारी वटी सुद्धा टॅबलेट फॉर्ममध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर लक्ष्मी विलास रस आणि संजीवनी वटी या 4 ज्या टॅबलेट फॉर्ममध्ये औषधी उपलब्ध आहेत, ह्या रोज सकाळी एक टॅबलेट जेवण झाल्याच्या नंतर आणि संध्याकाळी जेवण झाल्याच्या नंतर जर आपण कमीत कमी 5 ते 6 महिने घेतले, तर आपल्याला दम्यापासून कायमची मुक्ती ही मिळणार आहे. त्याचबरोबर श्वासाहारी अवलेह हे सुद्धा पतंजलीचं आहे. हे सुद्धा आपण अधून-मधून दिवसातून एकदा 1 चम्मच किंवा अर्धा चम्मच घेऊ शकता. त्याचबरोबर श्वासाहारी टॅबलेट जर आपल्याला घ्यायच्या असतील, तर श्वासाहारी प्रवाही हे ज्यूस फॉर्ममध्ये सुद्धा उपलब्ध आहे. या सर्व उपायाचा जर आपण अवलंब नियमितपणे जर केला 5 ते 6 महिने, तर नक्कीच आपल्याला दमा, श्वासाचे आजार, ॲलर्जिक सर्दी, खोकला यापासून कायमची मुक्ती मिळणार आहे. त्याचबरोबर काही होमिओपॅथीचे सुद्धा ड्रॉप्स आपण इथे उपलब्ध आहेत. त्याचा सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ दिलेला आहे. जर आपल्याला आयुर्वेदासोबत जर होमिओपॅथीची ट्रीटमेंट घ्यायची असेल, तर तो व्हिडिओ आपण नक्की बघा. आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपले धन्यवाद. आपल्या काही शंका आणि
प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.